नमस्कार मित्रांनो, सध्या कांदा पिकावर थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात अटॅक हा झालेला आहे आणि थ्रिप्सने आपल्या कांद्याची पात ही वेडीवाकडी होत आहे। त्यासोबतच मित्रांनो, थ्रिप्समुळे आपल्या कांदा पिकाचं जे रस शोषण आहे हे थ्रिप्स मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि आपल्याला येणाऱ्या काळात जर आपला कांदा आपल्याला जर चांगल्या प्रकारे जर मित्रांनो पोसायचा असेल तर या थ्रिप्सवर नियंत्रण करणे खूप गरजेचं आहे। त्यामुळे मित्रांनो, आज माझा कांदा तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये बघू शकता। हा कांदा आज 75 दिवसांचा झालेला आहे आणि याच्यावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा झालेला आहे। म्हणून या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी आज आपण फवारणी घेत आहोत आणि या फवारणीमध्ये आपण मित्रांनो जे बायर कंपनीचं सोलेमॉन आहे या कीटकनाशकाचा वापर हा मित्रांनो आपण करीत आहोत। मित्रांनो, मी 15 दिवसापूर्वी थ्रिप्ससाठी आणि बुरशीसाठी एक मित्रांनो फवारणी घेतली होती। त्या फवारणीमध्ये पोलिस हे कीटकनाशक आणि त्यासोबतच मित्रांनो BSF कंपनीचे मेरियन हे बुरशीनाशक घेतले होते। त्यानंतर मित्रांनो आज 15 दिवस झालेले आहेत आणि थ्रिप्स हे मित्रांनो काही प्रमाणात अजूनही कांदा पिकावर आहेत। म्हणून आपण त्यासाठी सोलेमॉन या कीटकनाशकाचा वापर करीत आहे। आणि मित्रांनो, जर थ्रिप्स जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात राहिले आणि त्यांनी जर आपली कांद्याची पाल जर मोठ्या प्रमाणात पोखरली तर त्या ठिकाणी बुरशीजन्य रोग निर्माण होण्याचा धोका हा अधिक असतो। त्यासाठी मित्रांनो आपल्याला या बुरशीजन्य रोग यायला नको हवेत यासाठी आपल्याला पहिले चांगल्या जर आपण उपाययोजना केल्या तर आपल्या कांदा पिकाचा बुरशीजन्य रोगांपासून बचाव हा होऊ शकतो। त्यासाठी मित्रांनो आपण जे कॅब्रिटॉप आहे BSF कंपनीचे नामांकित बुरशीनाशक आहे कॅब्रिटॉप, या कॅब्रिटॉप बुरशीनाशकाचा आपण वापर हा करीत आहोत। मित्रांनो, माझा पेरणी केलेला कांदा आहे आणि आज हा कांदा 75 दिवसाचा झालेला आहे। याआधी मी 2 फवारण्या घेतलेल्या आहेत आणि ही तिसरी फवारणी आहे आणि या तिसऱ्या फवारणीमध्ये सोलेमॉन आणि BSF कंपनीचे कॅब्रिटॉप आणि त्यासोबतच मित्रांनो आपल्याला न चुकता जे स्टिकर असते मित्रांनो हे स्टिकर घेणे गरजेचं आहे। कारण आपल्या कांद्याच्या पालीवर आपण जो फवारा मारत असतो हा मित्रांनो जास्त वेळ त्याच्यावर राहत नसते। त्या पालीवरून हे आपल्या फवाऱ्याचं पाणी हे खाली उतरत असते, त्यामुळे ते त्या पालीला चिटकण्यासाठी आपल्याला एक चांगलं सिलिकॉन बेस स्टिकर घेणे गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो जास्त काही आपण या फवारणीमध्ये जास्तीचे औषध घेत नाहीये, कुठलंच टॉनिक किंवा मित्रांनो कुठलंच मायक्रो न्यूट्रियन्स आपण याच्यामध्ये घेत नाहीये। कारण मित्रांनो बऱ्याचदा आपण जेव्हा ह्या 4-4, 5-5 औषधं घेत असतो तेव्हा आपलं जे द्रावण असतं हे मित्रांनो फुटण्याची भीती ही असते। त्यामुळे मित्रांनो आपण एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक स्टिकर पण चांगल्या प्रतीचे आणि उत्कृष्ट दर्जाचे कीटकनाशक बुरशीनाशक आपण या फवारणीमध्ये घेत आहोत, जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट या फवारणीमधून भेटला पाहिजे। तर मित्रांनो, तुमच्याही पिकावर सध्या जर थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात जर मित्रांनो प्रादुर्भाव असेल तर तुम्ही सोलेमॉन या कीटकनाशकाचा वापर करू शकता। मित्रांनो, तुम्ही सोलेमॉन सोडून तुम्ही मित्रांनो जंप आहे, पोलिस आहे हे कीटकनाशक पण मित्रांनो तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।